हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण सी-टेट व CET या एक्झाममधील EVS या विषयातील निवारा व आपण बनवतो त्या वस्तू व कामे या विषयातील 100पेक्षा अधिक प्रश्न आपण आज अभ्यासणार आहोत. जर आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न आहे, निवारा म्हणजे काय? तर पाऊस, ऊन, वारा, थंडी, प्राणी यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी जी जागा वापरतो त्याला आपण निवारा असे म्हणतो. पुढचा प्रश्न, घराची गरज का आहे? सुरक्षित राहण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी व कुटुंबासोबत राहण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहूया. कच्चे घर कशापासून बनवतात? माती, बांबू, गवत, लाकूड, शेण, पत्रा यांपासून कच्चे घर बनवतात. पुढचा प्रश्न, पक्के घर कशापासून बनवतात? तर वीट, सिमेंट, वाळू, लोखंड आणि दगड. पुढचा प्रश्न पाहूया. इग्लू कोण बनवतो व कशापासून? तर एस्किमो लोक बर्फापासून इग्लू बनवतात. पुढचा प्रश्न, तंबू कशापासून बनतो? उत्तर आहे कापड, प्लास्टिक किंवा कातड्यांपासून. पुढचा प्रश्न, चाळ कशाला म्हणतात? तर अनेक छोटी घरे एका रांगेत असलेली इमारत म्हणजे चाळ होय. पुढचा प्रश्न, हाऊस बोट कोठे दिसते? तर उत्तर आहे काश्मीरमधील दल सरोवरात. पुढचा प्रश्न, कारवान म्हणजे काय? तर चाके असलेले फिरते घर. पुढचा प्रश्न, उंच बांबूंच्या घरांना काय म्हणतात? तर स्टिल्ट हाऊस. आसाम, मेघालयात पुरापासून वाचवण्यासाठी बांधतात. पुढचा प्रश्न पाहूया. डोंगराळ भागात घरांचे छत कसे असते? उत्तर आहे उतरते छत, जेणेकरून बर्फ व पाणी साचणार नाही. पुढचा प्रश्न, कुत्र्याच्या घराला काय म्हणतात? तर केनल असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. कचऱ्याचे किती प्रकार आहेत? तर 2, ओला कचरा व सुका कचरा. ओला कोणता? भाजीची देठे, उरलेले अन्न, फळांच्या साली म्हणजे ओला कचरा. पुढचा प्रश्न, सुका कचरा कोणता? तर कागद, प्लास्टिक, काच, लोखंड. स्लम म्हणजे काय? तर झोपडपट्टी, जिथे खूप घरे दाटीवाटीने असतात. पुढे पाहूया. कुंभाराचे चाक कशासाठी असते? तर मातीला गोल आकार देण्यासाठी. पुढे पाहूया. सुतार कोणती हत्यारे वापरतो? तर करवत्त, रंधा, हातोडा, मेजर टेप. पुढचा प्रश्न, कापूसपासून धागा कसा बनतो? उत्तर आहे चरखा किंवा तकलीवर कातून. पुढे पाहूया. धाग्यांपासून कापड कसे बनते? तर मागावर विणून. पुढचा प्रश्न पाहूया. नैसर्गिक धागे कोणते? तर कापूस, रेशीम, लोकर आणि ज्यूट. कृत्रिम धागे कोणते? तर नायलॉन, पॉलिस्टर, रियॉन. पुढे पाहूया. टोपली बनवणाऱ्याला काय म्हणतात? तर बुरुड असे म्हणतात. काच कशापासून बनते? वाळू तापून काच बनते. पुढे पाहूया. पुनर्वापर म्हणजे काय? तर जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनवणे किंवा बनते. उदाहरणार्थ रद्दीपासून कागद. पुढचा प्रश्न, कॉन्क्रीट कसे बनते? सिमेंट, वाळू, खडी आणि पाण्यापासून.
पुढचा प्रश्न, खादी म्हणजे काय? तर हाताने कातलेल्या सुतापासून हातमागावर विणलेले कापड म्हणजे खादी होय. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.